तर आपण बघतोय आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू जे आहेत ते राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी यावेळेस भाऊबीज साजरी करण्यासाठी पोहोचले होते आणि त्यावेळेसची ही दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरेंचं औक्षण यावेळेस राज ठाकरेंची बहीण उद्धव ठाकरेंची चुलत बहीण करते। तसंच अमित ठाकरे आणि जयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील यावेळेस दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत आणि ठाकरे बंधूंची भाऊबीज जी आहे ती आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या घरी साजरी झालेली आहे। सकाळीच आपण बघतोय उद्धव ठाकरे सहपरिवार जयवंती यांच्या घरी पोहोचले होते आणि त्या ठिकाणी भाऊबीजेच्या निमित्तानं औक्षण सुरू आहे। त्यातले हे काही फोटो समोर आलेले आहेत। आपण बघतोय राज ठाकरेंच्या बहिणीनं उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरेंचं औक्षण केलं। भाऊबीजेच्या निमित्तानं आज ठाकरे कुटुंबीय जे आहे ते यावेळेस बहिणीच्या घरी पोहोचले होते आणि अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि जयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या चारही ठाकरे भावांचं देखील या ठिकाणी आपण बघतोय। राज ठाकरेंच्या सुकन्या उर्वशी ठाकरे यांनी औक्षण केलेलं आहे। राज ठाकरेंच्या बहिणीच्या घरी आज ठाकरे बंधूंची ही भाऊबीज साजरी झालेली आहे। राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्या दादरमधील निवासस्थानी उद्धव ठाकरे दुपारी दाखल झाले होते आणि त्यावेळेस अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते। तसंच जयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील इथे दिसत आहेत। यावेळेसची ठाकरे बंधूंच्या भाऊबीजेचे हे फोटो जे आहेत ते समोर आले। ठाकरेंची ही भाऊबीज अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा औक्षण देखील राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे यांनी केलेलं आहे। ही दृश्य आता समोर आलेली आहेत, हे फोटो आता समोर आलेले आहेत। राज ठाकरेंची मुलगी उर्वशी ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे, तेजस आणि आदित्य ठाकरे यांचं औक्षण केलं। भाऊबीजेच्या निमित्तानं आज पूर्ण ठाकरे परिवार हा एकत्र आल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांमधली ही अत्यंत महत्त्वाची भेट काल देखील आपण बघतोय। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या मातोश्री त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते आणि आज ठाकरे बंधूंनी एकत्रित भाऊबीज साजरी केलेली आहे। उद्धव ठाकरे सहपरिवार इथं पोहोचल्यानंतर राज ठाकरे देखील तिथं आले आणि त्यानंतर ठाकरे बंधूंची ही भाऊबीज साजरी झाली आहे। अर्थातच कौटुंबिक हा सोहळा आहे, परंतु याच कौटुंबिक सोहळ्याचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावर होणार आहेत। कारण 2 दशकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू आपण बघतोय आज 9व्यांदा भेटलेले आहेत आणि अर्थातच चर्चा तर झालीच असणार, चर्चा तर होणारच। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेल्या 2 दशकांपासून वेगळे होते, वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे पक्ष घेऊन लढत होते आणि आज मात्र निवडणुकांच्या तोंडावर हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत। अर्थातच ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आलेले नाहीत, तर संपूर्ण परिवार जो आहे तो एकत्र आल्याचं इथं दिसतंय। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि या ठिकाणी एकत्र आहेत। ठाकरेंची ही तिसरी पिढी जी आहे ती देखील यावेळेस एकत्र पाहायला मिळते। राज ठाकरेंच्या बहिणीनं यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं औक्षण केलंय।